हाय गाईज, मी मधू आणि हा सागर. आज आमचा तिसरा दिवस आहे फिरण्याचा, ट्रिपचा. आणि सांगण्याचा उद्देश असा आहे की रोजची भागदौड असते आपल्या घरामध्ये. म्हणजे घर, मुलं हा संसारात पडलेला असतो. घरातनं मग बाहेर पण आपण पडत नाही. पण एकदा बाहेर पडलो का असं वाटतं का बाहेरच राहावं आणि ती मजा आणि ते नजारे पाहत राहावं. खरं सांगायला गेलं ना तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकत नाही, एवढं सुंदर दृश्य आहे ते व्हिडिओमध्ये कॅप्चर करताच येणार नाही. ते डोळ्यांनीच आपण बघू शकतो. आणि बसनी प्रवास करणं, या गाडीने प्रवास करणं, ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला ते अनुभवायला होत नाही. पण बाईकने ॲक्च्युली आपण राईड करतो ना तेव्हा अक्षरशः असं वाटणार की आपण पक्षी आहोत आणि आकाशामध्ये उडतोय. हा अनुभव आहे. खरं सांगायला गेलं ना तर माझी खूप लहानपणापासूनचीच इच्छा होती की असं फिरायचं, मजा करायची. पण जसं जसं मोठी होत जातात, जबाबदाऱ्या वाढतात, घरातले मला प्रॉब्लेम्स असतात की आपल्या घरातले पाठवत नाही बाहेर कुठे. पण खरं सांगायला गेलं ना पार्टनर असा भेटला ना की त्यालाही आवड असेल आणि दोघांनाही आवड असेल फिरण्याची. म्हणजे जसं आता मला पार्टनर भेटला आहे सागर, तर त्याला एवढी फिरायची आवड आहे आणि मलाही. तर म्हणून आम्ही ठरवलं की बाईक रायडिंगला आमची होतीच, करायचं स्वप्नच होतं की आपण फिरायचं वगैरे. आणि त्याच्यामुळे आम्ही एवढं फिरतो आहे. आज आम्ही चाललो आहे तर आता आहेत आम्ही बेंगळूरला जाणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट जसं जसं ट्रिप जाणार तसं तुम्हाला सांगणारच आम्ही कुठे कुठे चाललो आहेत वगैरे. पण आमचं स्वप्न आहे की पूर्ण जग फिरायचं. तर खरं म्हणू ना तर हे माझं स्वप्न पूर्ण होत आलं आहे आता. तर सागर, आता मला तू सांग की तुला काय बोलायचं आहे याच्यावर. काही नाही, आम्ही आता बेलूरला चाललो आहोत. तिथं एक चन्नकेश्वर टेम्पल आहे, जे एकदम खूप सुंदर टेम्पल आहे. आणि तिथल्या ज्या मूर्त्या आहेत, ज्या दगडामध्ये बनवलेल्या आहेत, त्या एवढ्या डिटेलमध्ये 3D आहेत. तुम्हाला ते आता नाही सांगू शकत. तिथं पोचल्यावरती एकदम डिटेलमध्ये त्याच्यावरती एक डॉक्युमेंटरी बनवून मी सांगू तुम्हाला. आणि तुला कसं वाटते हे ट्रिप जर्नी आपली फिरतोय, हे कसं वाटते तुला? मजा येते, खूप मजा येते. पण मध्ये मध्ये ब्रेक घ्यावा लागतो. मग ह्याच्यानंतर आपण घरी जायचं या फिरतच राहायचं? नाही, आता अख्खा केरला फिरायचं. समजलं ना आम्ही कुठे चाललो आहे? केरला पूर्ण फिरायला चाललो आहे. तर तुम्हाला समजेलच की केरळमध्ये पण आम्ही खूप ठिकाणी फिरणार आहोत. आणि आज आम्ही बोलून टाकलं सागरने की आम्ही केरळला चाललो आहे. आता मला सागरने विचारलं ना, चल आपण आता हे झाल्यावर संपल्यावर घरी जाऊया, आता घरी जायचं आहे. तर माझी खरं सांगू मनापासून एवढी इच्छा होणार की आता घरीच नाही जायचं, फक्त फिरत राहावं. हां, घरी गेल्यावर कामं असतात, सर्व असतं, पण हे काय करावंच लागणार. पण हे स्वप्न ना खूप सुंदर आहे. हे जग ना खूप सुंदर आहे. आणि देवाने एवढी छान रचना केलेली आहे ना की हे जग बघायला ना डोळेनेच आपण बघू शकतो. हे व्हिडिओमध्ये, फोटोजमध्ये कॅप्चर करू शकत नाही. आणि हा सुंदर अनुभव ना खरंच खूपच सुंदर आहे. बघू शकता तुम्ही. आता आम्ही सध्या हायवेला आहेत, थांबलो आहे थोडा रेस्ट करायला. कारण का पाय पण दुखतात. गाडीवर आम्ही सतत चालवतो आहे सागर. आणि मी काय पाठी आरामशी बसलेली आहे, बिचारा तोच चालवतो आहे. मला थोडं येतं बाईक चालवायला, जास्त नाही येत. आणि आता बघू पुढे जाऊ जसं जसं